थेट दृश्य आपल्याकडे येतात बारामती लोकसभा मतदारसंघातली। या ठिकाणी सुप्रिया सुळे आपल्याला पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे जे बारामतीमधून महाविकास आघाडीच्या लोकसभेसाठी उमेदवार आहेत, त्यांनी प्रचार केल्याचं आपण पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता त्या इथं आपल्या पोहोचल्याचं आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। सुप्रिया सुळे इथं पोहोचलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांच्या कन्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर सुप्रिया सुळे नेमकं काय बोलणार याकडेही लक्ष असेल। सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि इथं त्यांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अजित पवारांवर सुद्धा त्यांनी या ठिकाणी टीका जरी प्रत्यक्ष केली नसली तरी देखील मुद्दे काही उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे पवार विरुद्ध पवार अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामध्ये नेमका विजय कोणाचा होणार याकडे लक्ष असतानाच सुप्रिया सुळे आता मतदान केंद्रावर पोहोचल्याचं पाहायला मिळतं आणि काही इन्स्ट्रक्शन त्या देताना दिसून येत आहेत। त्यामुळे सुप्रिया सुळे नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। संसदपटू ज्यांना संसद रत्न हा पुरस्कार मिळाला आहे, त्याचबरोबर महासंसद रत्न हाही पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे। वेगवेगळे प्रश्न त्या संसदेमध्ये उपस्थित करत असतात आणि त्यांची हजेरी जास्त असते, त्यामुळेच त्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे आणि पुन्हा एकदा त्या खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। तर सुप्रिया सुळे आता काही प्रतिक्रिया देतात का तेही बघावं लागेल। आज मतदान होते त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये। आता रविवारपर्यंत त्यांनी इथं प्रचार केला होता आणि आज निकालाचा म्हणता येणार नाही, पण फैसल्याचा दिवस आहे। इथले जे मतदार आहेत तो आपला फैसला मतपेटीमध्ये कैद करणार आहेत, आपलं मतदान करणार आहे आणि त्यानंतर 4 जूनला निकाल नेमका काय असेल, बारामतीकर नेमका कोणाला कौल देणार ते ठरणार आहे, ते आपल्याला दिसून येईल। पण आज बारामतीकर आपला उमेदवार आपला खासदार निवडणार आहे, त्यासाठी मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बारामतीकर हे मतदान केंद्रांवर आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत, पण यावेळची निवडणूक त्यांना काहीशी आव्हानात्मक ठरल्याचं दिसून आलेलं आहे, कारण त्यांच्या समोर यावेळेला इतर कोणी नाही तर त्यांच्याच कुटुंबातील सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत आणि त्यामुळे आता निवडून कोण येणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे, कारण बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण यावेळेला तो कोणत्या पवारांचा बालेकिल्ला ते निश्चित होणार आहे। कारण एकीकडे आहे शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या इथं महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत, तर दुसरीकडे आहेत अजित पवार, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदाच उतरलेल्या आहेत। त्यामुळे लेडी सिंघम आता बारामतीची नेमकी कोण ठरणार याकडे लक्ष असतानाच 2 उमेदवार बारामतीकरांसमोर आहेत। एकीकडे आहे सुप्रिया सुळे, ज्या इथून आधीही खासदार राहिलेल्या आहेत, संसद रत्न आणि त्याचबरोबर महासंसद रत्न असे पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत, तर दुसरीकडे आहेत तशा राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये नवख्या असं म्हणता येईल सुनेत्रा पवार, ज्या पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। असे हे 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बारामतीकरांसमोर। त्यामुळे आता बारामतीकर आपला कौल नेमका कोणाला देणार, कोणाला आपला खासदार निवडणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर मोठ्या संख्येने बारामतीकर बाहेर पडून मतदान करताना दिसून येत आहेत। दरम्यान सुप्रिया सुळे मतदान केंद्राच्या बाहेर आहेत आणि पोलिसांशी त्या संवाद साधताना सुद्धा दिसून येत आहेत। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडूनही जोरदार प्रचार या ठिकाणी केला गेल्याचं पाहायला मिळालं होतं। आता सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया या ठिकाणी येते का ते बघावं लागेल। दरम्यान ते शरद पवारांची मुलगी असल्यामुळं त्यांच्यावर टीका सुद्धा झालेली होती सुप्रिया सुळे यांच्यावर। तर सून ही घरची असते बाहेरची असा एक वाद या ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। परकी आणि आपली असा एक वाद या ठिकाणी पाहायला मिळाला होता, त्यावरून सुद्धा राजकारण झाल्याचं बारामतीकरांनी पाहिलेलं आहे आणि त्यानुसार आता बारामतीकर नेमकं कोणाला निवडून देणार ते बघावं लागणार आहे। आज बारामतीकर आपला कौल देणार आहेत आणि सुप्रिया सुळे यांचं भवितव्य आज EVM मध्ये कैद होणार आहे। त्याचा निकाल आपण 4 जूनला बघणार आहोत, पण त्याच्या आधी उत्सुकता आहे ती म्हणजे बारामतीमधून नेमका किती टक्के मतदान होतं आणि कोण कुणाला मतदान करतं याविषयीची, आणि बारामती हा नेमक्या कोणत्या पवारांचा बालेकिल्ला आहे ते ठरवणारी ही निवडणूक आहे। कारण बारामतीमधील पवार घराणं हे एक मोठं घराणं मानलं जातं। प्रत्येक जण बारामती हे नाव आलं की पवार हे नाव आपसुकच त्यासोबत येतं, पण यावेळेची निवडणूक ही काहीशी वेगळी आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे। राष्ट्रवादी हे नाव, ज्या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केलेली होती ते नाव आणि त्या पक्षाचं मूळ चिन्ह घड्याळ हे अजित पवारांकडे गेलेलं आहे, तर दुसरीकडे शरद पवार जे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असं नाव आलेलं होतं।
आणि तुतारी हे चिन्ह आलेलं आहे। त्यामुळे यंदाची ही पहिलीच निवडणूक तशा पद्धतीने म्हणावी लागेल फूट पडल्यानंतर। त्यामुळे याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच सुप्रिया सुळे या इथं आपल्याला पाहायला मिळतात। तर आज राज्यभरातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होते, त्याचबरोबर देशभरातील 93 मतदारसंघांमध्ये मतदान आहे आणि कुठे कशी परिस्थिती आहे त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।